मोहोळ तालुक्यातील राम हिंगणे गावात एक धक्कादायक घटना घडली। लग्नाच्या 10 दिवस आधीच जावयाने सासऱ्यावर चाकूने हल्ला करून त्यांचा खून केला। सासू आणि मेव्हणाही बचावायला गेले, पण ते देखील गंभीर जखमी। काय कारण होतं या क्रूरतेमागे? नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। चला जाणून घेऊया। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राम हिंगणे गावात एक रक्तरंजित घटना घडली आहे। बापूराव मासाळ यांच्या मोठ्या मुलाचे लग्न 6 मे रोजी होते, पण त्याआधीच त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले। जावई मंगेश देवीदास सलगर यांनी सासऱ्याच्या लोकांवर चाकूने हल्ला करून एकाचा जीव घेतला आणि दोघांना गंभीर जखमी केले। मंगेशचा विवाह बापूराव मासाळ यांची मुलगी निशा सोबत झाला होता, मात्र कौटुंबिक वादामुळे ती गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून माहेरीच होती। याच दरम्यान तिने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता। या वादातून मंगेशच्या मनात राग साचत गेला। शेवटी 26 एप्रिल रोजी रात्री मंगेशने घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या बापूराव मासाळ यांच्यावर चाकूने वार केले। त्यांच्या चेहऱ्यावर, पाठीवर व पायावर गंभीर जखमा झाल्या। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। बघून मेव्हणा अभिषेक आणि आई वाचवायला आले, तेव्हा मंगेशने त्यांच्यावरही हल्ला केला। त्यानंतर मंगेशने स्वतः पोलिसांना कॉल करून सांगितले की 5 ते 6 जण मला मारत आहेत, वाचवा। पण पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सत्य समोर आलं। मंगेशनेच खून केला होता आणि स्वतःला किरकोळ इजा करून सापळा तयार केला होता। जखमी सासू आणि मेव्हण्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंगेशने पोलिसांकडे कबुली दिली आहे की कौटुंबिक रागातूनच त्याने हल्ला केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 6 मे रोजी होणारे लग्नही सध्या अनिश्चिततेत गेले आहे। एक जावई इतका संतप्त का झाला? हा केवळ कौटुंबिक राग होता की पूर्वनियोजित सूड? लग्नाआधीच या खुनामागे अजून किती गोष्टी लपल्या आहेत? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा।